खरं बोलण्याचे, सत्य बोलण्याचे 6 दुष्परिणाम. नंबर 1, तुम्ही सत्य सांगितल्यामुळे लोकांना वाईट वाटायला लागते. तुमचे नातेवाईक, मित्रपरिवार, कुटुंब ज्यांच्यासोबत काम करता त्या लोकांना तुम्ही खरे बोलल्यामुळे अप्रिय वाटायला लागतात. नंबर 2, तुम्ही सत्यवादी असल्यामुळे तुमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो व तुम्ही बोलू नये या दृष्टीने तुमची मुस्काटदाबी केली जाते. नंबर 3, तुम्हाला असंख्य शत्रू निर्माण होतात व ते शत्रू एकत्र येऊन तुम्हाला त्रास देतात. नंबर 4, तुमचा शारीरिक व मानसिक इतका छळ केला जातो की तुम्हाला स्वतःचा जीव नकोसा वाटायला लागतो. नंबर 5, तुमच्या विरुद्ध षडयंत्र केले जातात. दगाबाजी फटका करण्यासाठी विभिन्न प्रकारचे व्ह्यू रचले जातात व तुम्हाला फसवण्यासाठी प्रयत्न केले जातात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नंबर 6, एवढं करून सुद्धा जर तुम्ही सत्यवादीपणा सोडत नसाल तर तुमच्या विरुद्ध अफवा पसरवल्या जातात, तुम्हाला बदनाम केलं जातं आणि तुम्हाला समाजातून उठवायचा प्रयत्न केला जातो. खरं आहे ना हो? पण एक गोष्ट लक्षात ठेवा, शेवटी विजय मात्र सत्याचाच होतो, सत्याचाच होतो.